आणि कराड साहेबांना 2 शब्द बोलण्यास मिळेल. 22 एप्रिल रोजी बेलगाम या ठिकाणी हल्ला करून आपल्या देशाचे 26 नागरिकांचा प्राण घेतला आणि तेव्हापासून सातत्यानं प्रत्येक भारतीयाला असं वाटत होतं की आपण याचा बदला कधी घेणार आहोत. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याच वेळेस भाषण दिलं होतं, तुमच्या अपेक्षापेक्षा आम्ही मोठं काहीतरी करू, आणि त्याचा प्रत्येक जण वाट पाहत होता. रात्री 1:30च्या आसपास 9 ठिकाणी जिथं पाकिस्तानमध्ये आतंकवादीचं ट्रेनिंग दिलं जातं त्या ठिकाणी हल्ला करून त्यांचे आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केलेले आहेत. कुठल्याही सिव्हिल स्ट्रक्चरवर सिव्हिल लोकांवरती हल्ला नाही, हा आतंकवाद्याच्या विरोधात हल्ला आहे. आणि भारताचं जे मिशन आहे त्याला सिंदूर तुम्हाला मध्ये मांग में सिंदूर करते आहे, ज्या बायांच्या मांगातलं म्हणजे डोक्यातलं सिंदूर पुसायचा प्रयत्न केला त्यांचा बदला काल रात्री घेतलेला आहे. आणि पुढे सुद्धा काय होईल आपल्याला पाहिजे सर्वांना उत्कंठ आहे. या प्रसंगी मॉक ड्रिल मध्ये आपलं शहर जे मेन आहे त्याच्यामध्ये नाही आहे, पण रेल्वेच्या माध्यमातून एक छोटासा मॉक ड्रिल म्हणजे समजा आपत्कालीन परिस्थिती झाली, समजा इथं अचानक काही घडलं तर त्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांनी सुरक्षा म्हणून काय प्रयत्न केले पाहिजे, आणि सर्व त्यामध्ये आरोग्याचे डॉक्टर वडलेच्या इथं आलेले आहेत. ओके, काय आता मॉकड्रिल झाली, तुमचं काय रोल होता आणि काय काय केलं? आज आम्हाला 3 वाजता रेल्वे प्रशासकाने फोन केला की आपल्याकडे 3:30 ते 4च्या दरम्यानमध्ये मॉकड्रिल आहे. तर आम्ही सध्या पाऊस थोडा पडल्यामुळे आम्ही घटनास्थळी होतो. काही ठिकाणी संभाजीनगरमध्ये झाडं वगैरे पडले, तिथून आल्यानंतर आम्ही 10 मिनिटात वर्दी वगैरे लावली आणि लगेच इथं हजर झालो. त्यांनी सांगितलं की काही माओवादी आपल्या रेल्वे स्टेशन इथे घुसलेले आहे, तरी त्यांनी आतंकवादीची मॉकड्रिल आणि सर्व 244 देशामध्ये आज मोदी साहेबांनी जसं सांगितलं की सगळीकडे मॉकड्रिल दाखवण्यात येणार आहे, त्या प्रशासनाने आम्ही त्याची काळजी घेतली. त्यानुसार आम्हाला फायर ब्रिगेडवाल्याने, मी उपअग्निशमन अधिकारी श्री विजय राठोड संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही एक फायर कॉल अटेंड केलेला इथे जेव्हा मॉकड्रिल झाल्यानंतर जेव्हा रेस्क्यू होतो आणि त्याच्यानं जेव्हा मॉकड्रिल करण्यात ते जेव्हा इथे आग लागल्यानंतर आपण अग्निशमन दलाची काय कारवाई कशी करण्यात येते ते आम्ही 2 मिनिटांसाठी माझी गाडी अग्निवाहनसोबत आम्ही इथे आलो आणि आम्ही मॉकड्रिलद्वारे त्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आलेलं आहे. ओके.